इयत्ता 12वी विषय मानसशास्त्र प्रकरण क्रमांक 8 सकारात्मक मानसशास्त्र स्वाध्याय प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. सकारात्मक मानसशास्त्राचे जनक असे डॅश यांना म्हटले जाते. पर्याय कार्वर मास्टन सेलिग्मन. उत्तर सेलिग्मन. सकारात्मक मानसशास्त्राचे जनक असे सेलिग्मन यांना म्हटले जाते. 2. बार्बरा फ्रेडरिक्सन यांनी ब्रॉडन आणि डॅश सिद्धांत मांडला. पर्याय बिल्ड भावना शिकणे. उत्तर बिल्ड. बार्बरा फ्रेडरिक्सन यांनी ब्रॉडन आणि बिल्ड सिद्धांत मांडला. 3. चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतीलच असा विश्वास म्हणजे डॅश. पर्याय निराशावाद, आशावाद, आत्मविश्वास. उत्तर आशावाद. चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतीलच असा विश्वास म्हणजे आशावाद. 4. दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव तिच्या संदर्भातून समजून घेणे म्हणजे डॅश. पर्याय सहानुभूती, तद्नुभूती, भावना. उत्तर तद्नुभूती. दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव तिच्या संदर्भातून समजून घेणे म्हणजे तद्नुभूती. प्रश्न दुसरा योग्य जोड्या लावा. अ गट ब गट. अ गटामध्ये आहेत लवचिकता, सजगता, सकारात्मक मानसशास्त्र, आनंद. तर ब गटामध्ये आहे 1. आयुष्यातील सकारात्मक बाजू, 2. आशावादात वाढ, 3. जागरूक अवस्था, 4. अडथळ्यावर मात. तर याचं उत्तर आहे अ लवचिकता, अडथळ्यावर मात. ब सजगता, जागरूक अवस्था. 3. सकारात्मक मानसशास्त्र, आयुष्यातील सकारात्मक बाजू. 4. आनंद, आशावादात वाढ. प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची प्रत्येकी 35 ते 40 शब्दांत उत्तरे लिहा. 1. आनंद भावनेबद्दलचे सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर आनंद भावनेबद्दलचे सिद्धांत पुढीलप्रमाणे आहेत. 1. गरज किंवा ध्येय सिद्धांत. गरज किंवा ध्येय सिद्धांतानुसार व्यक्तीच्या गरजा पूर्ण झाल्या असता व्यक्तीस आनंद होतो. उदाहरणार्थ तहान लागलेल्या व्यक्तीस पाणी मिळाले असता तिला आनंद होतो. 2. प्रक्रिया कृती सिद्धांत. प्रक्रिया किंवा कृती सिद्धांतानुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्या आवडीचे काम किंवा कृती करण्यास मिळाली असता आनंद होतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीस बागकामाची आवड असल्यास व त्या व्यक्तीला बागकाम करण्यास मिळाले असता आनंद होतो. 3. जनुकीय किंवा व्यक्तिमत्व सिद्धांत. जनुकीय किंवा व्यक्तिमत्व सिद्धांतानुसार व्यक्ती अनुवंशिक गुणाने आनंदी असू शकतात. अनुवंशिक दोषांच्या अभावामुळे व्यक्ती नैसर्गिकरित्या आनंदी राहण्याची शक्यता वाढते. 2. सजगता म्हणजे काय? उत्तर मानसिक जागरूकता म्हणजे सजगता होय. कोणतेही कार्य अचूकपणे पार पाडण्यासाठी सजगता आवश्यक असते. सजगतेचा अवधानाशी संबंध असतो. सजगतेमुळे व्यक्ती कार्यमग्न होते व त्यामुळे आजूबाजूच्या अडथळ्यांचा व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत नाही. सजगतेमुळे व्यक्ती भूतकाळात व भविष्यकाळात न रमता वर्तमान काळातील कार्यावर, ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकते. वर्तमानातील विचार, भावना, शारीरिक संवेदना आणि आजूबाजूची परिस्थिती याबाबतची जाणीव क्षणोक्षणी ठेवल्यामुळे व्यक्तीला स्वनियमन करणे शक्य होते व परिणामी आनंदात वाढ होते. 3. लवचिकता म्हणजे काय? उत्तर अमेरिकन मानसशास्त्रीय संघटनेने स्पष्ट केल्याप्रमाणे लवचिकता ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये प्रतिकूलता, आघात, दुःख, धोके आणि इतर ताण निर्माण करणाऱ्या घटकांशी किंवा परिस्थितींशी जुळवून घेतले जाते. जसे की उदाहरणार्थ कौटुंबिक व नातेसंबंधातील समस्या, गंभीर शारीरिक समस्या किंवा कामातील ताण आणि आर्थिक ताण. तर या परिस्थितीशी किंवा घटकांशी जुळवून घेतले जाते म्हणजेच लवचिकता. प्रश्न चौथा खालील बाबीवर 50 ते 60 शब्दात टिपा लिहा. 1. शून्याच्या वरील जीवन. उत्तर मानवी जीवनाला रेषेच्या सहाय्याने दर्शवायचे असल्यास असे दिसून येते की शून्य ही संख्या मानवी जीवनातील सकारात्मक आणि नकारात्मक बाबींचा विभाजक आहे.
शून्याच्या वर आनंद, आशावाद, विश्वास, बलस्थाने, तज्ञभूती, सजगता, लवचिकता, समाधान, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य अशा धनात्मक बाबी आहेत. तर शून्याच्या खाली ताणतणाव, नैराश्य, भीती, चिंता, मानसिक विकृती अशा ऋणात्मक बाबी आहेत. सकारात्मक मानसशास्त्र मानवाच्या शून्याच्या वरील जीवनाचा अभ्यास करण्यावर भर देते. 2. आशावादी व्यक्तीची वैशिष्ट्य. उत्तर: आशावादी व्यक्तीत आत्मविश्वास अधिक असतो. अशा व्यक्ती संकटावर मात करण्याची आशा बाळगतात. आशावादी व्यक्ती आव्हानांकडे संधी म्हणून पाहतात. संकटांत अधिक कणखर होतात. आशावादी व्यक्ती ताणतणावास बळी पडत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीतही त्या आनंदी व भावनिकदृष्ट्या स्थिर असतात. 3. तज्ञभूती वाढविण्याचे उपाय. उत्तर: तज्ञभूती वाढवण्याचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत. 1. आंतरक्रिया वाढवणे. गरजू व्यक्तींबरोबर आंतरक्रिया वाढवल्यास तज्ञभूतीत वाढ होते. आंतरक्रिया वाढवल्यामुळे गरजू व्यक्तींच्या गरजा, दृष्टिकोन आणि प्रेरणा समजणे शक्य होते. 2. सारखेपणा लक्षात घेणे. आपण व दुसऱ्या व्यक्तीतील सारखेपणा लक्षात घेतल्यास तज्ञभूती वाढते. उदाहरणार्थ, विशिष्ट आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीला त्याच आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीबाबत तज्ञभूती वाटते. 3. स्वतःच्या भावनांचे परीक्षण करणे. स्वतःच्या प्रेरणा व भावना समजून घेणारे व्यक्ती इतरांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. म्हणजे स्वतःच्या भावनांचे परीक्षण केल्यास तज्ञभूतीत वाढ होते. 4. स्वतःला आव्हान देणे. जेव्हा व्यक्ती कठीण प्रसंगी स्वतःला आव्हान देऊन संयमाने परिस्थितीला सामोरे जाते, एखादे अवघड उद्दिष्ट पूर्ण करते, तेव्हा तज्ञभूतीत वाढ होते. 5. कुतूहल प्रेरणा वाढवणे. आजूबाजूच्या परिस्थितीबाबत, व्यक्तीबाबत कुतूहल प्रेरणा वाढवल्यास तज्ञभूतीत वाढ होते. 6. दृष्टी विस्तारित करा. संकुचित वृत्ती न ठेवता डोळसपणे गोष्टी, घटना, व्यक्ती, परिस्थिती इत्यादीमधील बदल, भिन्नता स्वीकारल्यास तज्ञभूतीत वाढ होते. प्रश्न 5 खालील संज्ञा स्पष्ट करा. 1. सकारात्मक मानसशास्त्र. उत्तर: मार्टिन सेलिग्मननी 1998 मध्ये अमेरिकन मानसशास्त्रीय संघटनेच्या परिषदेमध्ये सकारात्मक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची उपशाखा अधिकृतरित्या जाहीर केली. सेलिग्मन यांनी असे मत मांडले की मानसशास्त्रात मानवाच्या आयुष्याशी संबंधित ऋणात्मक घटकांबरोबरच धनात्मक घटकांचाही अभ्यास झाला पाहिजे. त्यामुळे सकारात्मक मानसशास्त्रात मानसिक ताणतणाव, चिंता, मानसिक विकृती, मानसिक संघर्ष, वैफल्य इत्यादी बाबींच्या अभ्यासापेक्षा आनंद, धैर्य, सुख, समाधान या घटकांच्या अभ्यासावर भर दिला जाऊ लागला. सेलिग्मन यांच्या मते सकारात्मक मानसशास्त्र हे मानवाच्या शारीरिक, नातेसंबंधविषयक, संस्थाविषयक, सांस्कृतिक व वैयक्तिक जागतिक पातळीवरील बहुमुखी कार्यकर्तृत्वाचा व भरभराटीचा शास्त्रीय अभ्यास करणारी शाखा आहे. 2. अर्धा ग्लास भरलेला, अर्धा ग्लास रिकामा. उत्तर: अर्धा ग्लास भरलेला, अर्धा ग्लास रिकामा व्यक्ती आशावादी आहे की निराशावादी आहे ते दर्शवते. उदाहरणार्थ, अर्धा ग्लास पाण्याने भरलेला असेल व तो एखाद्या व्यक्तीला दाखवला असता ती व्यक्ती अर्धा ग्लास भरलेला आहे असे उत्तर देत असेल तर ती व्यक्ती आशावादी आहे असे म्हणता येईल. याउलट दुसरी व्यक्ती अर्धा ग्लास रिकामा आहे असे उत्तर देत असेल तर ती व्यक्ती निराशावादी आहे असे म्हणता येईल. 3. तज्ञभूती. उत्तर: दुसरी व्यक्ती तिच्या संदर्भातून जे अनुभवत आहे ते समजण्याची क्षमता व भावना म्हणजे तज्ञभूती होय. सिमन बारॉन व कोहेन यांच्या मते तज्ञभूतीमध्ये बोधात्मक तज्ञभूती, भावनिक प्रतिक्रिया आणि सामाजिक कौशल्य या 3 घटकांचा समावेश होतो. तज्ञभूतीमुळे सामाजिक आंतरक्रियात विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण होते. नातेसंबंध दृढ होतात. सर्जनशील विचारांना चालना मिळते. आंतरक्रिया वाढवून, सारखेपणाचा शोध घेऊन, स्वतःच्या भावनांचे परीक्षण करून, स्वतःला आव्हान देऊन, कुतूहल प्रेरणा वाढवून, दृष्टी विस्तारित करून तज्ञभूती वाढवता येते. 4. सजगता. उत्तर: मानसिक जागरूकता म्हणजे सजगता होय. कोणतेही कार्य अचूकपणे पार पाडण्यासाठी सजगता आवश्यक असते. सजगतेचा अवधानाशी संबंध असतो. सजगतेमुळे व्यक्ती कार्यमग्न होते
व त्यामुळे आजूबाजूच्या अडथळ्यांचा व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत नाही. सजगतेमुळे व्यक्ती भूतकाळात व भविष्यकाळात न रमता वर्तमान काळातील कार्यावर, ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकते. वर्तमानातील विचार, भावना, शारीरिक संवेदना आणि आजूबाजूची परिस्थिती याबाबतची जाणीव क्षणोक्षणी ठेवल्यामुळे व्यक्तीला स्वनियमन करणे शक्य होते व परिणामी आनंदात वाढ होते. 5. सामाजिक लवचिकता. उत्तर: प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची व त्यातून बाहेर पडण्याची समूहाची क्षमता म्हणजे सामाजिक लवचिकता. उदाहरणार्थ, नैसर्गिक आपत्ती, हिंसाचार, आर्थिक काठिण्य व इतर सामाजिक आव्हाने यातून बाहेर पडण्याची समाजाची क्षमता. ज्या प्रदेशातील किंवा देशातील लोकांत सामाजिक लवचिकता अधिक असते असे देश जलद गतीने सर्वांगीण विकास साधतात. प्रश्न 6. खालील प्रश्नांचे 150 ते 200 शब्दात उत्तरे द्या. 1. लवचिकता वृद्धिंगत कशा प्रकारे करता येते? उत्तर: लवचिकता पुढील घटकांचा वापर करून वृद्धिंगत करता येते. 1. सक्षमता. सक्षमता म्हणजे कठीण परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्याची क्षमता होय. प्रत्यक्ष अनुभवातून सक्षमता संपादित करता येते. सक्षमतेत वाढ केल्यास लवचिकता वृद्धिंगत करता येते. 2. आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर असणारा विश्वास होय. प्रत्यक्ष परिस्थिती हाताळून आत्मविश्वास मिळवता येतो. आत्मविश्वासात वाढ केल्यास लवचिकता वृद्धिंगत करता येते. 3. बांधिलकी. समाजाबद्दलची जबाबदारीची भावना म्हणजे बांधिलकी होय. बांधिलकीतून सुरक्षिततेची भावना निर्माण होते व त्यामुळेच लवचिकता वृद्धिंगत करता येते. 4. नैतिकता. नैतिकता म्हणजे योग्य आणि अयोग्य याची जाणीव होय. चारित्र्यवान व्यक्तीमध्ये स्वादर आणि आत्मविश्वासाची उच्च भावना असते. नैतिकतेत वाढ करून लवचिकता वृद्धिंगत करता येते. 5. सहभाग. सहभाग म्हणजे कर्तव्याच्या व जबाबदारीच्या भावनेतून केलेले कार्य होय. सहभागामुळे व्यक्ती स्वप्रेरित वर्तन दर्शवते व त्यामुळेच लवचिकता वृद्धिंगत करता येते. 6. सामना. तणावग्रस्त परिस्थितीत डगमगून न जाता धैर्याने सामोरे जाणे म्हणजे सामना करणे होय. सामना करण्याच्या वृत्तीने लवचिकता वृद्धिंगत करता येते. 7. नियंत्रण. स्वतःच्या भावना, विचार आणि वर्तन स्वतःच्या काबूत ठेवणे म्हणजे नियंत्रण होय. नियंत्रण क्षमतेच्या आधारे लवचिकता वृद्धिंगत करता येते. 2. तुमच्या आयुष्यातील आतापर्यंतचे कठीण प्रसंग डोळ्यासमोर आणा व तुम्ही त्या कठीण प्रसंगांना कसे तोंड दिले हे आठवून पहा. लवचिकतेच्या 7 घटकांपैकी 7 C's पैकी कोणता घटक तुम्हाला त्यावेळी उपयोगी पडला? त्यावेळी उपयोगी पडलेल्या लवचिकतेच्या प्रत्येक घटकाच्या संदर्भाने तुम्ही कठीण प्रसंगांना कशा प्रकारे तोंड दिलेत याबाबत लिहा. उत्तर: लवचिकता हा गुणविशेष असा नाही की जो काहीमध्ये असतो किंवा काहीमध्ये नसतो. ॲन यास सामान्य स्वरूपाची जादू असे म्हणतात कारण तो सर्वसाधारणपणे सर्वांमध्ये आढळून येणारा गुणधर्म आहे. लवचिकतेमध्ये शिकता येतील अशा प्रकारे पुढील वर्तन प्रकार व विचार पद्धती असतात. लवचिकता आपल्या कमतरतामधून बाहेर पडण्यास व जीवनात पुढे चालू ठेवण्यास मदत करते. जे लोक लवचिकता कमी प्रमाणात दाखवतात ते आव्हाने व भावनिक ताणांचे अनुभव यांच्या प्रभावाखाली येतात असे आढळते. 1. सक्षमता. सक्षमता म्हणजे कठीण परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्याची क्षमता जी प्रत्यक्ष अनुभवातून संपादित करता येते. 2. आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर असणारा विश्वास. आत्मविश्वास प्रत्यक्ष परिस्थिती हाताळून मिळवता येतो. 3. बांधिलकी. व्यक्तीच्या आयुष्यात कुटुंब हे केंद्रस्थानी असते. सभोवतालच्या व्यक्ती, शाळा, समाज यांच्याशी असलेल्या बांधिलकीतून सुरक्षिततेची भावना निर्माण होते. 4. नैतिकता. नैतिकता म्हणजे योग्य आणि अयोग्य याची जाणीव आणि एकात्मतेशी बांधिलकी होय. चारित्र्यवान व्यक्तीमध्ये स्वादर आणि आत्मविश्वासाची उच्च भावना असते. 5. सहभाग. हेतुपूर्वक वैयक्तिक सभागृहाची जाणीव असणारी व्यक्ती स्वप्रेरित होऊन ती मानसिकदृष्ट्या सक्षम होते. 6. सामना. जी व्यक्ती तणावाला परिणामकारकरित्या तोंड देण्यास शिकते ती व्यक्ती आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यास तयार असते. 7. नियंत्रण.
ज्या व्यक्तीचे स्वतःच्या निर्णयावर आणि वर्तनाच्या परिणामांवर नियंत्रण असते तिला स्वतःमध्ये उसळी मारून पूर्वस्थितीला येण्याची क्षमता आहे याची जाणीव असते. प्रश्न 7वा, खालील प्रसंगामध्ये वर्तनाच्या कोणत्या सकारात्मक गोष्टी दिसून येतात ते एका शब्दात सांगा. 1. महेश अभ्यास करताना इतका एकाग्रतेने करतो की तो आजूबाजूच्या गोष्टीमुळे थोडाही विचलित होत नाही. सजगता. 2. अपघातात हात गेल्यावर सुजाता पायाने लिहायला शिकली. शारीरिक लवचिकता. 3. आपल्या मुलीचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर वसंताने कर्करोगींसाठी पुनर्वसन केंद्र सुरू केले. तज्ञभूती. प्रश्न 8वा, व्यक्ती अभ्यास. पॅरेग्राफ दिले आहे. अनुराग हा अमेरिकेतील एका अग्रगण्य कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सुमारे 5 वर्षे कार्यरत होता. लग्न करून कुटुंबासोबत अमेरिकेतच जीवन व्यतीत करण्याचा त्याचा विचार होता. दुर्दैवाने अमेरिकेतील आर्थिक समस्यामुळे अनुरागची नोकरी गेली आणि त्याला भारतात परत यावे लागले. आतापर्यंत कष्टाने प्राप्त केलेल्या सर्व गोष्टी हातातून निसटून गेल्याचे लक्षात आल्यामुळे अनुरागला खूप खंत वाटली. त्यामुळे त्याला अपयशी झाल्याचे वाटले. तर यावर आधारित प्रश्न आहेत. 1. अनुराग स्वतःच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी 7 C'चा कसा वापर करू शकेल असे तुम्हाला वाटते? उत्तर. अनुराग स्वतःच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी 7 C'चा वापर पुढील प्रमाणे करू शकेल असे वाटते. 1. सक्षमता. अनुरागने स्वतःची बुद्धिमत्ता व अभिक्षमता या बलस्थानावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. 2. आत्मविश्वास. अनुरागने स्वतःच्या बुद्धिमत्ता व अभिक्षमता यावर विश्वास ठेवून भारतात पुन्हा नोकरी मिळू शकते असा विचार करणे आवश्यक आहे. 3. सामना. अनुरागने प्रतिकूल परिस्थितीत डगमगून न जाता धैर्याने सामोरे जाणे आवश्यक आहे. 2. अनुरागचा मित्र म्हणून तुम्ही तज्ञभूतीच्या आधारे त्याला समस्येतून बाहेर पडण्यासाठी कशी मदत कराल? उत्तर. अनुरागचा मित्र म्हणून तज्ञभूतीच्या आधारे त्याला समस्येतून बाहेर पडण्यासाठी पुढील प्रकारे मदत करू. अनुरागचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊ. अनुरागच्या भावना समजून घेऊ शकतो याची अनुरागला जाणीव करून देऊ. अनुरागला आधार देऊ. अनुरागला उपलब्ध असणाऱ्या व्यावसायिक संधींची माहिती देऊ व त्याला व्यावसायिक मार्गदर्शन केंद्रात जाण्यासाठी प्रोत्साहित करू. 3. अनुराग त्याच्या आयुष्यातील समस्यामुळे निराशावादी झाला आहे. तुम्ही त्याला आनंदी व आशावादी होण्यासाठी कसे मार्गदर्शन कराल? उत्तर. अनुराग त्याच्या आयुष्यातील समस्यामुळे निराशावादी झाला आहे. त्याला आनंदी व आशावादी होण्यासाठी पुढील प्रकारे मार्गदर्शन करू. 1. अनुरागला त्याचे छंद जोपासण्यास प्रोत्साहित करू. अनुरागला स्वतःच्या जीवनात अर्थ शोधण्यास मदत करू. त्याला नव्याने जीवनाची ध्येय उद्दिष्टे ठेवण्यास प्रोत्साहित करू. 3. जगाकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहण्यास सांगू व त्यासाठी वेळोवेळी त्याच्यासाठी आधार म्हणून उभे राहू.